आषाढी वारीतील पालखी सोहळ्यातील गोल आणि उभे रिंगण सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला भुलवणारा अनुपम दिव्य सोहळा असतो। पण या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांप्रमाणेच आता गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रातील सायकल स्वार देखील अशाच प्रकारचा रिंगण सोहळा करू लागलेत। यावर्षी या रिंगण सोहळ्याचं वर्ष होतं 4थं। बारामती सायकल क्लब, नाशिकमधील सायकलिस्ट फाउंडेशन आणि पंढरपूर सायकलिस्ट क्लब यांच्या पुढाकारानं घेतलेलं आणि लातूर सायकलिस्ट फाउंडेशनच्या सहकार्यानं पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा करून घेतलेला हा सायकलचा रिंगण सोहळा हा 4था रिंगण सोहळा होता। तब्बल 4000 सायकल स्वारांनी पंढरपूरमध्ये हा रिंगण सोहळा पार पडला। याची सुरुवात झाली 21 जून 2025 रोजी पहाटेच्या वेळी। बारामती सायकल क्लबचे 192 सायकल स्वार पहाटेच्या 5:15 वाजता 3 हाती चौकातून पंढरपूरला निघाले आणि पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर येथील महाराष्ट्रातील 95 वेगवेगळ्या ठिकाणच्या सायकल क्लब, फाउंडेशन आणि संस्थांच्या सायकल स्वाराबरोबर एक मोठा रिंगण सोहळा पंढरपूरच्या मैदानावर पार पडला। तब्बल 4000 पेक्षा अधिक महाराष्ट्रातले सायकल स्वार या विठुरायाच्या पंढरीत सायकलीचं रिंगण घालण्यासाठी आले होते। या सायकलीच्या रिंगण सोहळा सायकल स्वारांनी घातलेला रिंगण सोहळा महाराष्ट्रात अनुपम दिव्य सोहळा असाच भासला। महाराष्ट्रातील हा एक वेगळा रिंगण सोहळा या निमित्ताने सुरू झाला आहे। खरं तर संत ज्ञानोबाराय आणि संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण 11 रिंगण सोहळे होतात आणि ते पाहण्यासाठी लाखो भाविक आपल्या लक्ष डोळे साठवून पाहत असतात। असाच रिंगण सोहळा आता सायकलिंगचा देखील होतोय। एक वेगळी परंपरा या निमित्तानं सायकल स्वारांनी घातलेली आहे। आरोग्य, शांती, समृद्धी आणि त्याचबरोबर भक्ती आणि श्रद्धेचा संगम घडवणारा हा एक वेगळा रिंगण सोहळा म्हणून महाराष्ट्रात याची नोंद घेतली जाऊ लागली आहे। काल देखील 4000 सायकल स्वारांनी पंढरपूरमध्ये हा रिंगण सोहळा पार पाडला, त्याची ही दृश्य